तर हे दृश्य आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी आता नाशिक पोलीस पोहोचलेले आहेत। नाशिक पोलिसांकडून नेमकी आता काय कारवाई केली जाते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। नाशिक पोलिसांचं पथक हे नाशिकहून मुंबईकडे रवाना झालं होतं। ते पथक आता लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पोहोचलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सध्या कोकाटे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या अटकेची प्रत ही नाशिक पोलिसांना एक दिवसापूर्वी मिळालेली आहे। त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे। आता या पथकाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे बघावं लागेल। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचलंय। लीलावती रुग्णालयाबाहेर हे पथक पोहोचलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। याच रुग्णालयामध्ये लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी आता नाशिक पोलिसांचं पथक हे पोहोचलेलं आहे। कोकाटेंना अटक होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। एक दिवसापूर्वीच नाशिक पोलिसांना कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत मिळाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। जय, नक्कीच आपण जर पाहिलं तर नाशिक पोलीस हे आता मुंबईच्या लीलावती रुग्णालय येथे दाखल झालं आहे। नाशिक पोलिसांच्या 3 गाड्या या खरं तर लीलावती या ठिकाणी आपल्याला पाहू शकता आल्याचं पाहायला मिळते आणि यांच्यामधून बरेच अधिकारी नाशिक पोलीस अधिकारी असेल किंवा इतर पोलीस कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावरती या लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर दाखल झाले आहेत आणि आता हे माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी जे आहेत ते 6व्या मजल्यावरती गेल्याची माहिती मिळत आहे आणि आता पुढील प्रक्रिया जी आहे ते नाशिक पोलिसांच्या माध्यमातून ही केली जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या सोबत जे आहे ते चर्चा करतील। त्यापूर्वी आपण पाहिलं की जे माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर आहेत यांच्यासोबत पहिली जे आहे ते नाशिक पोलीस चर्चा करतील। माणिकराव कोकाटे यांची प्रकृती कशा पद्धतीची आहे, ते फिट आहे की अनफिट आहे याचा आढावा यामध्ये घेतला जाईल आणि त्यानंतर जो निर्णय आहे तो नाशिक पोलिसांकडून घेण्यात येईल। मात्र आपण पाहू शकता की नाशिक पोलिसांसोबत मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस स्टेशनतील काही पोलीस अधिकारी सुद्धा यांच्या सोबत माणिकराव कोकाटे यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता सर्वप्रथम हे त्या डॉक्टरांना भेटतील, डॉक्टरांसोबत चर्चा करतील, डॉक्टरांशी माणिकराव कोकाटे यांची तब्येत कशा पद्धतीने आहे या संदर्भातला आढावा घेतील आणि पुढील चौकशी जी आहे किंवा पुढील प्रक्रिया जी आहे ते हे पुढे चालू करतील आणि त्यांच्यामधून काय नेमकं करायचं याची भूमिका, या पुढील भूमिका कशा पद्धतीने घ्यायची। कारण जर माणिकराव कोकाटे हे अनफिट असतील तर नाशिक पोलीस यांच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटॅलिटी जे आहे ते यावेळी हॉस्पिटल अटॅक तात्पुरता रात्रीचा करण्याच्या हॉस्पिटल अटॅक मध्ये त्यांना रात्रभर हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल आणि त्यांच्यासोबत नाशिक पोलिसांचे काही कर्मचारी जे आहेत ते हे रात्रभर त्यांच्या सोबत थांबतील आणि उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण उद्या माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील सुनावणी जी आहे ते उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे आणि या सुनावणीच्या वेळी नाशिक पोलिसांकडनं त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार का किंवा त्यांची जर प्रकृती ठीक नसेल तर ती सुनावणी जी आहे ती कशा पद्धतीने होणार, सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध कोणत्या प्रकारचे आरोप, कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करायचा याची या संदर्भातली माहिती जी आहे ते उद्या प्रामुख्याने बाहेर येईल। त्यामुळे उद्या अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज मुंबईमध्ये करता नाशिक पोलीस हे दाखल झाले आहेत लीलावती रुग्णालयामध्ये। आता माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्याचबरोबर त्यांच्या डॉक्टरांसोबत नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस हे संवाद साधतील, त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतील आणि पुढील तपासाला जे आहे मात्र जय, सध्या कोकाटे यांच्यावर नेमके कुठल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिकृत माहिती डॉक्टरांनी दिली आहे? निश्चित अधिकृत माहिती जी आहे ते डॉक्टरांकडून देण्यात येत नाही आहे। काल आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे काल खरं तर नॉट रिचेबल होते। परवा त्यांच्यावरती अटक वॉरंट जारी करण्यात आला आणि यानंतर ते नॉट रिचेबल राहिले आणि यानंतर माहिती मिळाली की ते लीलावती रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत आहेत, ऍडमिट झाले आहेत, आयसीयू मध्ये असल्यापर्यंतची माहिती जी आहे ते मिळत होती। मात्र आजपर्यंत खरं तर ते अजूनही ऍडमिट आहेत आणि 6व्या मजल्यावरती त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि या नंतर नाशिक पोलीस आता त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले। अटक वॉरंट सुद्धा घेऊन हे नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता डॉक्टरांसोबत ही संपूर्ण चर्चा करतील। नेमकं या 2 दिवसामध्ये त्यांच्या प्रकृती कशा पद्धतीची आहे, या 2 दिवसामध्ये ते फिट आहेत का की उद्या त्यांना पुन्हा काही उपचाराची गरज लागणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा आढावा हा मुंबई पोलिसांना असेल किंवा नाशिक पोलीस यांच्याकडनं या लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडनं घेण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया जी आहे ते सुरू करण्यात येईल। मात्र सध्या आता नाशिक पोलिसांच्या वतीने या लीलावती रुग्णालयामध्ये आता डॉक्टरांसोबत चर्चा जी आहे ते सुरू
झाल्याची आपल्याला मानावी लागेल, कारण आता काही वेळापूर्वीच नाशिक पोलिसांच्या 3 गाड्या या रुग्णालयाच्या बाहेर पोहोचल्या आहेत. पोलिसांचा फौजफाटा हा संपूर्ण लीलावती रुग्णालयात पोहोचला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यांनी आता. आणि यानंतरच आता कोकाटेंच्या माध्यमातून कोकाटेंसोबत काही संपर्क होतोय का, त्याचबरोबर डॉक्टरांसोबत त्यांचा काय संपर्क होतोय, डॉक्टरांसोबत काय त्यांची चर्चा होते, या सगळ्या संदर्भात बाहेर येऊन माध्यमांसोबत पोलिसांच्या काही अधिकारी काही प्रतिक्रिया देतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण बऱ्याच वेळांपासून खरं तर नाशिक पोलीस हे नाशिकवरनं रवाना झाले होते मुंबईला येण्यासाठी आणि आता अखेर मुंबईच्या लीलावती रुग्णालयाजवळ पोहोचले आहेत आणि सर्व माहिती घेण्याचं त्यांनी सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे ही संपूर्ण माहिती घेत कोकाटेंची प्रकृती कशा पद्धतीच्या, या सगळ्या गोष्टी बाहेर येऊन माध्यमांसमोर सांगतात का, हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. आता तरी लीलावती रुग्णालयामध्ये सध्या नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या वतीने डॉक्टर आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत चर्चा आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जे मात्र जय, सध्या कोकाटे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यांना अटक करायची असेल तर काय प्रोसेस असेल आणि त्यांच्यावर खरोखर तसे उपचार सुरू असतील तर अटक होऊ शकते का? निश्चितच आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात खरं तर अटक वॉरंट जो आहे तो जारी करण्यात आला आहे आणि याच अनुषंगाने आता नाशिक पोलीस हे मुंबईतील लीलावती रुग्णालयाजवळ आले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर नसल्या कारणाने सर्वात प्रथम नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस हे त्यांच्या प्रकृती संदर्भातली माहिती डॉक्टरांकडनं घेतील. डॉक्टरांसोबत चर्चा करून ते फिट आहेत की अनफिट आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा यावेळी घेण्यात येईल आणि यानंतर त्यांच्या अटक कशा प्रकारे करायचं. कारण उद्या आपण जर पाहिलं तर उच्च न्यायालयामध्ये या सर्व संदर्भात एक अतिशय महत्वाची सुनावणी जी आहे ते पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं त्यांना कशा पद्धतीने अटक करायचं किंवा त्यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल करायचे आहेत या सर्व बाबत जे आहे ते खुलासा उद्या होईल. मात्र आज जर माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नसेल तर त्यांना आजच्या पुरतं हॉस्पिटल अरेस्ट जे आहे ते करण्यात येईल आणि हॉस्पिटल अरेस्ट नंतर उद्यापर्यंत नाशिक पोलीस हे त्यांच्या सोबत राहतील. सकाळपर्यंत सर्व त्या माणिकराव कोकाटे यांच्या दालनबाहेर किंवा त्यांच्या त्या आयसीयूच्या वॉर्डच्या बाहेर ते मुंबई पोलीस नाशिक पोलीस हे राहतील आणि उद्या ज्यावेळी सुनावणी पार पडेल सुनावणीमधून जे काही अधिकृतरित्या त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्या कारवाईला सामोरी जाताना नाशिक पोलीस आणि मुंबई पोलीस हे माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करतील. अटक वॉरंट आज ते घेऊन या लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा संपूर्ण आढावा घेत आहेत. मात्र संपूर्ण प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने अटक करायचं आणि उद्या या सर्व गोष्टी कशा पद्धतीने पार पडतील. कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाकडनं येणारा निर्णय, या निर्णयाकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण अटक वॉरंट तर जारी झाला आहे, 2 वर्षाचा त्यांच्यावरती अटकची वॉरंट जे आहे ते जारी करण्यात आला आहे. मात्र अधिकृतपणे उद्या उच्च न्यायालयाच्या वतीने काय निर्णय घेण्यात येतो, कुठल्या पद्धतीची कारवाई त्यांच्यावरती करण्यात येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी जय, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो. महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. महेंद्र, आत्ताची नेमकी अपडेट काय आहे लीलावती रुग्णालयाबाहेरची? जगदीश, जे नाशिक पोलिसांचं पथक आहे ते हॉस्पिटलच्या आतमध्ये गेले आहे आणि डॉक्टरांकडे जी काय कोकाटेंसंदर्भात त्यांना जो काही त्रास आहे त्या संदर्भात चौकशी केली जाईल, त्यांची विचारपूस केली जाईल आणि बांद्रे पोलिसांचं ही काही जे कर्मचारी आहेत तेही पोलीस दलातील तेही नाशिक पोलिसांसोबत आहेत. त्यामुळे आता नेमकं डॉक्टर यावरती काय रिपोर्ट देतात पोलिसांना हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नाशिक पोलीस त्यांना अरेस्ट करतात का की त्यांचं जे काय मेडिकल रिपोर्ट आहे तो पोलिसांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावरती हे सगळं निर्भर असणार आहे. सध्या पोलिसांचं जे नाशिक पोलीस आहेत ते हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आणि जे काही डॉक्टर आहेत त्यांची जी विचारपूस असणार आहे ती चालू आहे. जी, मात्र महेंद्र, इतकं मोठं प्रकरण घडूनही त्यांच्याबाबत अटक वॉरंट समोर आलेलं आहे, ते लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. इतकं सगळं घडूनही लीलावती हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी अद्यापही माध्यमांसमोर येऊन कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत अद्यापही अधिकृत माहिती दिली नाहीये. जाणून घेण्याचाही प्रसार माध्यमांकडून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून यावर कोणतेही
जे ते माहिती देण्यास नकार दिलाय, कारण या संदर्भात काही माहिती देणं हे उचित नाहीये असं जे ते डॉक्टर प्रशासनाकडून, हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. पण सध्या आता पोलीस त्यामुळे चौकशी करतायत आणि त्यावर त्यांचं भाष्य करणं योग्य नाही असंही हॉस्पिटल प्रशासनाचं जे ते म्हणणं आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई आता जी काय होते त्यावरती लक्ष ठेवणं महत्वाचं असणार आहे. आणि आता यावेळेस माणिकराव कोकाटे यांना जे ते पोलीस समज देत आहेत का, वॉरंट त्यांना देत आहेत का की तिथून नाशिकला घेऊन जातील किंवा मुंबईत कुठल्या जे इस्पितळामध्ये त्यांचं मेडिकल, जर त्यांना अटक केलं तर त्यांना मेडिकल करण्यासाठी घेऊन जातील का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सध्या डॉक्टरांची चर्चा चालू आहे. डॉक्टर काय बोलतायत, डॉक्टरांची म्हणणं सध्या कोकाटेंची काय परिस्थिती आहे, त्यांना त्रास होतोय का, हे सगळं त्या रिपोर्टवरती पोलिसांचं पुढचं पाऊल असणार आहे. पण सध्या जर पाहायला गेलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची जी टांगती तलवार आहे ती पाहायला मिळते. कारण त्यांनी आपला राजीनामा आहे तो उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता आणि तोच राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडेही सोपवला. त्यामुळे यापुढे आता ज्या त्या माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होतानाही पाहायला मिळते. डॉक्टरांची भेट झाल्यावर पोलीस नेमका आता काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार. ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडले राहा, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. तर नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. याच लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी नाशिक पोलीस पोहोचलेले आहेत. नाशिक पोलिसांना एक दिवसांपूर्वीच अटक वॉरंट प्रत ही मिळालेली आहे आणि त्यानंतर आता नाशिक पोलीस कारवाईसाठी मुंबईत पोहोचलेले आहेत. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत. काही वेळापूर्वी नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयाबाहेर पोहोचलेले आहेत आणि आता त्यांचं डॉक्टरांसोबत संवाद सुरू आहे. कोकाटे यांच्या नेमक्या आजाराची माहिती नाशिक पोलीस घेतील आणि त्यांना जर अटक करण्या इतकी शक्यता असेल तर अटक होऊ शकते अशी ही माहिती समोर येते आहे. तर नाशिक पोलीस हे आता रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. पोलिसांचा इथल्या डॉक्टरांसोबत संवाद सुरू आहे आणि कोकाटे यांना अटक वॉरंट बजावलेलं आहे ही मोठी बातमी आता समोर येते आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर वॉरंट बजावलेलं आहे. जय पवार आपल्यासोबत जोडलेत. जय, खरं तर 4 दिवसांपूर्वी मेस्सीच्या कार्यक्रमामध्ये कोकाटे हे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्या हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्या आजारपणाचं समोर आलं. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी हे सर्व संशयास्पद आहे असाही सवाल उपस्थित केलाय. निश्चितच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात खरं 2 दिवसापूर्वीच अटक वॉरंट जो आहे तो जारी करण्यात आला होता आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यांचं ज्यावेळी नॉट रिचेबल होते त्यानंतर त्यांचा जो संपर्क झाला तो थेट हा लीलावती रुग्णालयात झाला आणि त्यांच्या काही पदाधिकारी, त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की त्यांचं प्रकृती ठीक नसल्या कारणाने त्यांना लीलावती रुग्णालया येथे उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलं आहे आणि ते काल सकाळपासूनच या लीलावती रुग्णालयाच्या इथे होते आणि कालपासूनच उपचार जे आहे ते घेत होते. मात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता आज दुपारी नाशिक पोलिसांच्या माध्यमातून मुंबईला थेट नाशिकचे पोलीस जे आहे ते रवाना झाले. अटक वॉरंट घेऊन हे माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी नाशिक पोलीस निघाले होते आणि आता या लीलावती रुग्णालयापर्यंत जे आहे ते नाशिक पोलीस पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत मुंबईतील वांद्रा पोलीस स्थानकाचे पोलीस सुद्धा सोबत आहेत, कारण लीलावती रुग्णालय हे वांद्रेच्या हाती येत असल्या कारणाने. जय, थोडा वेळ तुम्हाला थांबवतो, तुम्ही असेच जोडले राहा. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जे जोडलेले आहेत. सुषमाताई, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही याबाबत अधिक तपशीलवार सांगू शकता. पोलीस आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत लीलावती रुग्णालयामध्ये. आता इथून पुढची नेमकी प्रोसेस कशी असेल? पोलीस आता जर पोहोचलेले असतील तर पोलीस अरेस्ट करूच शकतात ना. आणि समजा आपण असं गृहीत धरू की माणिकराव कोकाटेंचं बाबा त्यांना बीपीचा त्रास आहे किंवा अजून कुठलाही त्रास आहे, तर तसा जरी त्रास असेल तरी सुद्धा मेडिकल अरेस्ट ते दाखवूच शकतात. मेडिकल ती अरेस्ट असेल, परंतु तिथे ती मेडिकल अरेस्ट असेल म्हणजे 2 कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत बसून राहतील, त्यांना ताब्यात घेतले असं ते पेपरवर दाखवलं जाईल. जी, मात्र सुषमाताई, सगळ्यांमध्ये इच्छाशक्ती अटक वॉरंट बजावलेलं आहे तरी सुद्धा त्यांना अटक होत नाहीये. त्यांची आमदारकी अद्यापही काढून घेतली नाहीये. याबद्दल काय सांगाल?
त्यावर तर आपण कालही सांगितलं, याचे दोन अर्थ आहेत. एक की त्यांचा राजीनामा घेतलाय पण स्वीकारला नाही असं म्हणणं म्हणजे स्वतःला सेफ करून घेणं आहे. की बघा आम्ही नैतिकता पाळलेली आहे आणि नैतिकता दाखवत आम्ही राजीनामा घेतलाय, आता तो स्वीकारला नाही त्याला आम्ही काय करणार. आणि मीनवाईल शुक्रवारपर्यंतचा वेळ निघून जातोय, उद्या शुक्रवार आहे, उद्या कोर्ट दिलासा दिला समजा तर ठीक आहे ना, आता दिलासा दिला, आम्ही तर नैतिकताहून राजीनामा सुद्धा द्यायला तयार झालो होतो, तर आता काही प्रॉब्लेमच नाही, हे असं म्हणून पण सोडवणूक केली जाऊ शकते. किंवा दुसरं एक असू शकतं की जाणीवपूर्वक राजीनामा जरी दिला असला तरी तो स्वीकारायचा नाही, मंजूर करायचा नाही आणि जितका विषय चिघळवता येईल तितका चिघळवत ठेवायचा आणि त्यानंतर जमेल तेवढं राष्ट्रवादीला डॅमेज करायचं, हाही भाजप चढाव असू शकतो, ते काहीही असो, परंतु कोर्ट इज कोर्ट, ऑर्डर इज ऑर्डर. आणि जर आता ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की अटक करायची तर आज त्यांना अटक झाली पाहिजे. जी मात्र सुषमाताई, राहुल नार्वेकर यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे, त्यांनी अजूनही का कारवाई केली नाहीये? अहो, राहुल नार्वेकरांचं काय म्हणजे हा प्रश्न आहे का साहेब, असं काय करता? राहुल नार्वेकर असतील किंवा अजून कुणीही असेल, सगळ्याच बिचारे एकदमच म्हणजे काय म्हणता येईल, या सगळ्यांना आधी वरून ऑर्डर्स घ्याव्या लागतील, अदृश्य शक्तींना विचारावं लागेल. अदृश्य शक्तीने सांगितल्याशिवाय कसे निर्णय होतील बरं? ठीक आहे, असं कसं? सुषमाताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. आपल्यासोबत पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे जोडलेले आहेत. शशिकांतजी, अटक वॉरंट जारी झालेला आहे, नाशिक पोलीस मुंबईत पोहोचले सुद्धा आहेत, तरी सुद्धा आमदारकीचा अद्यापही राजीनामा घेतला जात नाहीये. नाही, आमदारकीचा राजीनामा या संदर्भामध्ये घेऊ शकते, कायदेशीर बाब बघावं लागेल. त्यात असं आहे की जोपर्यंत कोर्ट शिक्षा दिलेलं आहे त्याचं अपील शेवटपर्यंत होतं, त्या अपिलामध्ये एकदा शिक्कामोर्तब झालं, हे शिक्षा झाली, त्यावेळेला त्यांना राजीनाम्याच्या संदर्भातून त्यांचा निर्णय होऊ शकतो. आता त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा घेताना सुद्धा सकाळी त्याच्यावर राजीनामा देत असताना फक्त खत काढून घेतलं होतं, पण आता परत राजीनामा घेतलेला आहे. विषयाचं गांभीर्य असल्यामुळे लगेच तो निर्णय घेतला असेल. उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं सरकारला. मला वाटतं की आता एकच विषय आहे की आता ते अटक करण्याच्या संदर्भातून गेलेल्या पथकाला ते राजीनामा घेण्याच्या संदर्भातला अधिकार नाही. माझ्या माहितीप्रमाणे राजीनाम्याच्या संदर्भातला निर्णय हा विधिमंडळाच्या असलेल्या तोच पुढचा प्रश्न आहे की राहुल नार्वेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, त्याने अद्यापही कारवाई का केली नाहीये? खरं म्हणतं तर राहुल आता एखाद्या याच्यावर कारवाई करायची असेल तर ती अध्यक्ष किंवा सभापती यांची परवानगी घ्यायची असं त्यांना सांगावं लागतं. आता तसं त्यांनी कळवलं असेल डिपार्टमेंटने आणि त्याला परवानगी देण्याच्या संदर्भातला विषय झाला असेल तर मला काही कल्पना नाही. परंतु राहुल नार्वेकरांच्यावर दबाव आहे का, तर मला वाटतं की राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला हे करतील त्यावेळेला त्यांना ते इम्पार्शिबल काम करणं गरजेचं आहे. परंतु आता सध्या अध्यक्ष काय, निवडणूक आयोग काय, ह्या सगळ्यावर कुठला दबाव आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ते काही निर्णय असे असते तर मग दोन पक्षांचा विभागणी करताना त्यांनी एवढंच अभ्यासपूर्ण निर्णय घेतला नसता. बरं, ठीक आहे. शशिकांतजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. तर नाशिक पोलिसांचं पथक हे मुंबईत पोहोचलेलं आहे, लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलंय. सध्या त्यांचा डॉक्टरांसोबत संवाद सुरू आहे. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे ज्यावेळेस नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयाबाहेर आले होते. त्यानंतर ते आता सध्या डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत.